रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. आपल्याकडे अजूनही म्हणजे जिथे आपण माणसं स्वतःला खूप मॉडर्न विचारांचे म्हणू इच्छितो तिथेही एक स्त्री आणि पुरुष यांच्यातल्या निखळ मैत्रीकडे अजूनही आपल्याला पारदर्शकपणे पाहताच येत नाही. त्यात त्यांची लग्न झालेली असतील तर त्यांचे जोडीदारही तितक्या समजूतदारपणे ते स्वीकारू शकत नाहीत. जसं या कथेत हेमलता पाटील यांनी लिहिलेली सीमोल्लंघन ही कथा आपण ऐकणार आहोत कथा कट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. सीमोल्लंघन. डिग्रीचा रिझल्ट लागला. डिस्टिंक्शन मध्ये पास झालेली प्रिया हॉस्टेलवरून आज घरी यायला निघाली. गेली 4 वर्ष मनातल्या अंथरुणावर जाड जूड पांघरुणाखाली जाणीवपूर्वक निजवलेली एक आठवण तिला साथ घालत होती. प्रियाने देखील त्या सादेला हाक देण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला होता. म्हणूनच घरी पोहोचल्यावर आईच्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच देवी पद्मावतीच्या मंदिरात दर्शन घेऊन प्रियाने निकालाचा आनंद साजरा केला. प्रिया अतुल आणि अमृता यांची मुलगी. लग्नानंतर अलगदपणे हळदीचे रंग फिटावे तसं काही अतुल आणि अमृताच्या बाबतीत मात्र घडलं नाही. अतुल आत्मकेंद्री आणि भयंकर जमदग्नी. अमृता मितभाषी आणि तितकीच संवेदनशील. लग्नातील नव्या साड्यांचा फॉल उसवण्याआधीच अतुल अमृताचं भावविश्व उसवलं होतं. अमृताच्या माहेरची श्रीमंती अतुलच्या व्यसनाला आव्हान देत असे. म्हणूनच पी दारू आणि हाताची तलवार हे समीकरण ठरलेलं असे. देह कर्तव्य चोखपणे बजावणारा कर्तबगार नवरा या भूमिकेशी अतुलने तसूभरही तडजोड केली नाही. वर्षभरातच प्रियाचा जन्म झाला. प्रियाच्या बालपणात अतुल काही काळ सौम्य झाला, पण नोकरी स्थिरस्थावर नसल्याने पुन्हा तो पहिल्या पायरीवर येत असे. अमृता मात्र प्रियाकडे पाहून सगळ्या वेदनांना मम म्हणत असे. आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य तिने विना तक्रार स्वीकारलं होतं. प्रियाला मोठं करणं यापलीकडे जगण्याचं दुसरं कारण तिच्याकडे नव्हतं. काळ मात्र प्रियाला घेऊन दुडूदुडू धावत होता. नोकरीतील बदल्यांमुळे अतुलचं बाहेर असणं अमृताच्या अंगवळणी पडलं होतं आणि बापाचं घरी येणं म्हणजे आवडीचा पाहुणा येणं असं छोट्या प्रियाला वाटे. नवरा सुट्टीला येणार म्हणून अमृता नव्या नवरीसारखी नटत असे. शरीरापेक्षाही अधिक ती आपल्या मनाला आत्म्याला सजवी. अतुलच्या भेटीसाठी तिचं मन आणि आत्मा दोघांमध्ये स्पर्धा रंगत असे. अतुलच्या मिठीत शिरून आकाश आणि अवकाशामध्ये विरून जाण्यासाठी अमृता व्याकुळ होत असे. अतुल नव्हता तेव्हा प्रियाने काय काय केलं, कशी रडली, कशी पडली, कसा हट्ट केला, कसं चुरूचुरू बोलली, हे सगळं तिला अतुलच्या मिठीत शिरून सांगायचं असायचं. अतुलच्या अनुपस्थितीत रहाटगाडं ओढताना एकटी बाई म्हणून समोरच्यांनी दिलेला त्रास, मैत्रिणींनी दिलेली साथ, पैशांची अडचण, दुखणं खुपणं सगळं काही सांगायचं असायचं तिला. अतुल सुट्टीसाठी जेवढे दिवस राहील तेवढे दिवस त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची अमृताची तयारी असे. त्याच्या अनुपस्थितीत जाणीवपूर्वक गबाळी राहणारी अमृता तो येणार म्हणून अमृतवेल सारखी बहरून येत असे. अतुलच्या विरहात, दुराव्यात, त्याच्या आधाराविना जगताना तिला आलेला क्षीण बंड करत असे. असाच एकदा अतुल 3 महिन्यांनंतर घरी येणार होता. आज बाबा येणार म्हणून प्रिया घरभर बागडत होती. बाबा कुठे पोहोचले, अजून किती वेळाने बाबा घरी येणार, असे नुसते प्रश्न सुरू होते प्रियाचे. अमृता आणि प्रिया दोघीही एकाच व्यक्तीमधील 2 नात्यांना भेटण्यासाठी व्याकुळ होऊन वाट पाहत होत्या. रिक्षा दारात आल्याचा आवाज आला तशी बाबा आले करत प्रिया धावतच गेली आणि मागोमाग अमृताही गेली. बॅग खाली ठेवून रिक्षावाल्याचे पैसे देण्यासाठी अतुल खिसा शोधत होता, पण त्याच्या हाताची आणि खिशाची काही भेट होईना. त्यात लहानगी प्रिया अतुलच्या पायांना बिलगून बाप बेटीच्या आनंदात झुलत होती. वैतागून रिक्षावाला अमृताकडे पाहून बोलला, ताई तुम्ही पैसे देऊन टाका ना माझे, या बाबाचं काही खरं दिसत नाही आपल्याला. पटकन घरात जाऊन अमृताने रिक्षावाल्याचे पैसे दिले. अतुल आणि प्रिया घरात आले. अतुलच्या खिशातून पडलेली 2 नाणी आणि त्याची बॅग घेऊन अमृता घरात आली. त्याला आपल्या लेकराला कडेवर सुद्धा घेता येत नव्हतं की नीट बोलताही येत नव्हतं. इतक्या नशेत असलेला अतुल सोफ्यावर अक्षरशः जनावरासारखा पसरलेला होता.
आपल्या बाबाशी बोलण्यासाठी, खेळण्यासाठी प्रिया त्याच्या अंगावर बसून त्याला उठवत होती. अमृताने त्या दोघांकडे पाहिलं आणि क्षणात तिच्यातलं स्त्रैण समाधिस्थ झालं. अमृताच्या आयुष्याचा हा प्रवास कधीच बदलला नाही. नवऱ्याचं वागणं सुधारावं म्हणून व्रतवैकल्य, मंदिराचे गाभारे, नवस सगळं काही केलं तिनं. तरी अतुलचं छळणं काही कमी झालं नाही. अमृता गावातील देवी पद्मावतीच्या मंदिरात नित्य नियमानं जायची. पौर्णिमेच्या दिवशी अंबाबाईला ती नैवेद्य घेऊन जात असे. आज मंदिरात पोहोचायला जरा उशीरच झाला होता तिला. पूजेच्या सामानाची पिशवी, नैवेद्याचं ताट, त्यात साडीच्या निर्या सांभाळत लगबगीनं ती मंदिराच्या पायऱ्या चढत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती पडणार. तेवढ्यात मागून तिला कुणीतरी आधार दिला. 35शीतल्या एका पुरुषाने तिला आधार देत सावरलं होतं. घाबरलेली अमृता त्यामुळे अधिकच बावरली. त्या सद्गृहस्थाचे आभार मानत मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचली. सूर्यकांताचं नाव. कर्ज घेऊन रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता त्याने. कोविडमुळे त्याची बायको गेली आणि व्यवसायातही तोटा झाला होता. नवसाला पावणारी माय अशी या मंदिराची ख्याती असल्याने आई पद्मावतीकडे साकडं घालून देवीची आराधना करण्यासाठी सूर्यकांतही मंदिरात येत असे. त्यामुळे अधूनमधून दोघांची भेट होई. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पाय धुण्यासाठीच्या नळाजवळ त्यांची नजरानजर होत असे. कधीतरी स्मितहास्य सुद्धा व्हायचं. दोघांची आता चांगली ओळख झाली होती. अमृतासोबत प्रिया जेव्हा असेल तेव्हा सूर्यकांत तिच्यासोबत गप्पा करी. मंदिराजवळच्या छोट्याशा बागेत गुलमोहराच्या झाडाखाली तिच्यासोबत खेळायचा. त्या दोघांची जणू गट्टीच जमली होती. प्रिया त्याला सन काका म्हणायची. प्रियाला सूर्याचा लळाच लागला होता. अमृता देखील सूर्याशी सहजपणे बोलत असे. अमृताशी बोलताना सूर्याला तिच्याबद्दल कुतूहल वाटायचं. दोघांमध्येही मैत्रीची आश्वस्तता निर्माण झाली. मैत्रीमुळे दोघांनाही भावनिक आधार लाभला होता. असं असलं तरी दोघांनीही मैत्री किंवा कोणत्याही भावनेचं सीमोल्लंघन केलं नव्हतं. एकदा अमृताने अतुल आणि सूर्याची ओळख करून देण्याचं ठरवलं. पण अतुलने सपशेल नकार देत अमृताला 4 शिव्या घातल्या. मारहाण करत तिची चारित्र्य परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आधीच रफू केलेले धागे आता आणखीन ताणले जाऊ लागले. हे सगळं पाहत पाहतच प्रिया मोठी होत होती. तिच्या आवडत्या सूर्या काकामुळे आईबाबांचं भांडण होतं आणि बाबा आईला मारतात या विचाराने प्रिया काहीशी अबोल होत गेली. अतुलच्या संशयामुळे अमृताने मंदिरात जाणं आणि सूर्यकांतशी बोलणं कायमचं बंद केलं. अमृता पुन्हा शून्यात आली. अतुलला त्याच्या दारूच्या व्यसनाने अक्षरशः पछाडलं होतं आणि आता तर तो ड्रग्जही विकायला लागला होता. नोकरी गेली तसं त्याचं व्यसन अधिक वाढलं. त्यामुळे अमृता आणि प्रिया यांची जबाबदारीही तो पूर्णपणे विसरला होता. घरी पैसे मागायला लोक येऊ लागले. अधूनमधून तर पोलीस सुद्धा येत. घराजवळच एक मंगल कार्यालय होतं. तिथे आचार्याच्या हाताखाली अमृता कामाला जाऊ लागली. ज्या दिवशी काम असे त्या दिवशी मायलेकींचे दोन्ही वेळचं जेवण अमृता घरी घेऊन येई. अधूनमधून सूर्यकांत अमृताला फोन किंवा मेसेज करायचा, पण अमृता त्याला मोजक्या शब्दात उत्तर द्यायची. सूर्याच्या रूपाने तिला एक जवळचा मित्र लाभला होता खरं, पण त्याची खूप मोठी किंमत तिला मोजावी लागली होती. म्हणून तिने सूर्याशी संपर्क न ठेवण्याचाच निर्णय घेतला होता. माहेरकडून अभेरलेली अमृता प्रियाला शिकवण्यासाठी धडपड करत होती. कार्यालयात कोणी मोठा आसामी आला तर आचारिता त्यांना पुढे घेऊन त्या बड्या आसामींना प्रियाच्या शिक्षणात मदत करण्याची विनंती करी. सुदैवाने अमृताला प्रियासाठी मदत करणारे हात लाभत गेले. प्रिया शैक्षणिक भरारी घेत असतानाच काळाने वेळ साधली. ड्रग्ज विकण्याच्या गुन्ह्याखाली अतुलला अटक झाल्याची बातमी समजली. मायलेकी सुन्न झाल्या. प्रियाच्या पाहुण्या असलेल्या बापाचे छत्र आता खरोखरच पाहुणे होऊन गेलेलं होतं. अमृता एका व्यूहातून सुटून जणू दुसऱ्या व्यूहात अडकली होती. मध्ये बरीच वर्ष गेली. मंदिराजवळील छोट्या बागेचं रूप काहीसं पालटलं होतं. नवीन फुलझाडं, नवीन सूचना फलक, नवीन कचरा कुंड्या, नवीन बाकडं, असं बरंच काही नवीन. जुनं काही शिल्लक असेल तर ते गुलमोहराचं झाड होतं. याच झाडाखाली तर प्रियाचा सन काका तिच्यासोबत खेळायचा. गुलमोहराच्या शेंगा गोळा करून त्यातील बियांपासून विविध आकार बनवायला शिकवायचा.
प्रियाच्या इवल्याशा विश्वात आई व्यतिरिक्त माया लावणारं कुणी असेल तर तो तिचा सन काका होता. त्याच्या आठवणीने आज प्रियाचं मन उजळून निघालं होतं. गुलमोहराची पडलेली इवली इवली पानं सुकली होती, पण प्रियाने घेतलेल्या निर्णयाला मात्र निर्धाराची पालवी फुटली होती. प्रियाने लगबगीने बागेतल्या आठवणी गोळा केल्या. क्षणभर डोळ्यांवर पापण्यांची कुंपणं घातली. उसासा सोडत भरभर मंदिराच्या पायऱ्या उतरून रिक्षात बसली. तू कशी आहेस? प्रिया कशी आहे? तू काळजी करू नकोस, मी सदैव तुमच्या सोबत असेन. अमृताच्या मोबाईलमधला सन काकाचा हा मेसेज प्रियाने वाचला होता. या सन काकामुळेच बाबा आईला मारतो, त्यामुळे सन काका वाईट आहे, तू त्याच्याशी बोलू नकोस, असेही बालसुलभ वयातील प्रियाने अमृताला बजावलं होतं. लेकीच्या मनात दुराग्रह होतोय म्हणून त्याच दिवशी अमृताने सूर्यकांतला समजावून सांगून कायमचं बोलणं बंद केलं होतं. बालसुलभ वय संपून शिक्षणासाठी बाहेर पडलेल्या प्रियाची दुनियादारीशी ओळख झाली होती. बालसुलभ वयाला तारुण्याने सामंजस्य बहाल केलं होतं. आपले, परके, मैत्री, प्रेम, विश्वासू, घातकी अशा सगळ्या अनुभवांची तोंड ओळख द्यायला जग कुठेही कमी पडलं नव्हतं. प्रियाला आईचं जगणं आणि मन समजू लागलं होतं. भावनांच्या पुराला बांध घालत प्रियाने दीर्घ श्वास सोडला. एका बंगल्याच्या बाहेर रिक्षा थांबली. बंगल्याबाहेरील बागेत एक गृहस्थ आपल्या मर्फीसोबत खेळत होते. प्रियाच्या पावलांआधी तिच्या हृदयाची स्पंदनं त्या दिशेने धाव घेत होती. प्रियाला पाहून मर्फी भुंकायला लागला तसं त्या गृहस्थाने मर्फीला जवळ घेत तरुणीकडे पाहिलं. अमृताच्या अपरोक्ष आचारी तात्यांकरवी प्रियाच्या शिक्षणासाठी मदत पोहोचवणाऱ्या हातांना मर्फी लढिवाळपणे चाटत होता. प्रियाच्या मनातील काहुराने सीमोल्लंघन करत त्या गृहस्थाला विचारलं, सन काका, पुन्हा माझ्या आईचा मित्र होशील का रे? सीमोल्लंघन ही हेमलता पाटील यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत.